अ, देशात लोकशाही आहे म्हणजे असं म्हणतात. तुम्हाला कदाचित माहीत असेल, पण ही फक्त नावाची लोकशाही आहे. लोकशाही जोवर रुजत नाही, प्रत्यक्षात तिच्यावर काम केलं जात नाही, तोवर ती लोकशाही असत नाही. तर याच्यासाठी अनेक गोष्टी करण्याची गरज असते. कारण की आपल्याकडचे संस्कार जे आहे राजेशाही संस्कार आहे. इतक्या हजारो वर्षापासून राजेशाहीच होती. अजूनही राजे आहेतच टिकलेले आणि त्यांच्यापुढे अजूनही हात जोडून मुजरे घालून आपण कामं करतच असतो, उभे राहतच असतो आणि आता नेत्यांनी आपण राजे करून ठेवलं आहे. तर यामुळे नेत्यांवर लोकांचा धाक राहिलेला नाही. त्यासाठी काही गोष्टी ज्या आम्हाला सुचल्या होतात त्या सांगतो आहे. तुम्ही त्यात भर घालू शकता. मुख्य म्हणजे त्याचा रोजच्या जगण्यात उपयोग करणं सुरुवात केली तरच लोकशाही जिवंत राहील, सुदृढ होईल, बळकट होईल. पहिली गोष्ट, नेत्यांना राजे, मालक, सम्राट म्हणणं बंद करा. म्हणजे ते सम्राट असतात, विकास पुरुष, लोहपुरुष, त्याची गरज नाही. बोली भाषेत, लिखित भाषेत म्हणजे लिहिताना, बोलताना तसा चुकूनही उल्लेख करू नका. लोकशाहीमध्ये लोक मालक असतात आणि नेते लोकांचे सेवक असतात. याची जाणीव लोकांनी ठेवावी आणि त्या नेत्यांनी करून द्यावी. त्यासाठी घाबरू नका, कचरू नका. त्यांची लाचारी करणं बंद करा. त्यांच्यासमोर अजिजीनं झुकणं बंद करा. त्यांचे अकारण सत्कार करू नका. हात जोडून पाया पडणं हे अत्यंत चुकीच्या गोष्टी. ही व्यक्तिपूजा नकोच. राज्यातील किंवा केंद्रातील सत्ता एका राजकीय पक्षाची किंवा आघाडीची असते, त्याचा तसाच उल्लेख करा. प्रधानमंत्र्याचं मुख्यमंत्र्याच्या नावाने सरकारचा उल्लेख करू नका. म्हणजे गांधी सरकार आलं आहे, शिंदे सरकार आलं आहे, मोदी सरकार आलं आहे, ते काय त्यांचं सरकार नसतं, सरकार लोकांचं असतं. नेत्यांना प्रत्येक हागल्यामधल्या कार्यक्रमात आमंत्रण देणं टाळा. त्याच्यासोबत आपले फोटो घेणं टाळा. त्यांना उगीच सेलिब्रिटी बनवू नका. त्यांना आकारानं महत्त्व देऊ नका, मोठं करू नका. आपण त्यांना आपली कामं करण्यासाठी केलं आहे, हे असल्या फालतू कामासाठी नाही केलं आहे. तुम्ही तुमची कामं व्हावीत म्हणून लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. एकदा निवडणूक झाली की नेत्यांना त्याला हवी तशी कामं करावीत म्हणून नाही. उलट आता पुढची 5 वर्ष लोकांनी त्यांच्याकडून आपली हवी ती कामं करून घ्यायची असतात. काय करायचं हे नेते ठरवणार नाहीत, लोक ठरवतील. लोकांना जे मान्य असेल त्याची जबाबदारी त्याची जबरदस्ती नेते करू शकत नाही. याचा अर्थ की फक्त निवडणुकीत म्हणजे 5 वर्ष निवडणूक येते तेव्हा एकदा मत दिलं की मतदारांचा संबंध संपला निवडणुकीशी आणि लोकशाहीशी, अशी एक चुकीची धारणा बनली आपल्याकडे. ती चूक आहे. उलट त्या दिवसापासून सरकार कोणाचंही येऊ, तुम्ही मत दिलेलं पक्षाचं किंवा अन्य पक्षाचं यावं, तुम्ही मतदार आहात, तुम्ही लोक आहात, त्याच्यामुळे लोकशाही तुमची आहे. त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या 5 वर्ष आलेलं सरकार तुमची कामं कसं करेल लोकांपैकी हे ठरवण्याचं पूर्ण जबाबदारी तुमची असते. ती तुम्ही पार पाडली पाहिजे. नेते स्वतःची कामं करत आहेत की लोकांची कामं करत आहेत यावर बारकाईनं लक्ष ठेवा. त्यांच्या कामाचं वारंवार ऑडिट करत राहा. तुम्हाला तो करण्याचा अधिकार आहे. त्यांना जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तो वापरा. त्यांच्यावर धाक असलाच पाहिजे, प्रेशर असलंच पाहिजे त्यांच्यावर. लोकशाहीत केवळ लोकच सर्वश्रेष्ठ असतात, नेते नाहीत की सरकारही नाही. पण त्यासाठी आपल्या मूलभूत अधिकारांविषयी जागृत राहा आणि आपली मूलभूत कर्तव्यही नीट पाळा. त्याच्यातलं सर्वात मूलभूत कर्तव्य हे आहे की लोकशाही आहे याची जाणीव तुम्हाला असणं आणि ती लोकशाही टिकून राहण्यासाठी तसं वागणं. ती माहिती नसतील तर आधी माहिती करून घ्या, म्हणजे कर्तव्यांची माहिती. सर्वात महत्त्वाचं जे अलीकडच्या काळात घडतं आहे, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. त्यांना पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडा. त्यांना इतर कोणतेही पद मिळू नये यासाठी दक्ष राहा. यासाठी कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव आणा. आता ही जरा अवघड गोष्ट आहे, कारण की या निवडणुकीत आपण बघितलंच आहे की जे फूट पाडून गेले, पक्ष फोडून गेले, त्यांनाच तुम्ही परत निवडून आणलेलं आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की अनेक लोक की ज्यांना हे आवडलेलं नाही, पटलेलं नाही, तर त्यांनी हे करायला पाहिजे. नेत्यांना तुम्ही इतर पक्षात जाण्याआधी नेत्यांनी तुमची परवानगी घेणं गरजेचं आहे. त्यांना जायचं असेल त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. ते खासदार असतील, आमदार असतील, पुन्हा निवडणुकीत उभं राहावं आणि या गोष्टीवर मत मागावं की मला दुसरीकडे जायचं आहे, तर तुमची परवानगी आहे की नाही म्हणून. ते परस्पर निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही. आता प्रशासकीय अधिकारी
प्रशासकीय अधिकारी असतील, सरकारी केंद्र न्यायाधीशांना त्यांच्या निवृत्तीनंतर कोणतेही राजकीय लाभ मिळणार नाही यासाठी सरकारला कायदा करण्यास सांगा, जेणेकरून त्या लाभासाठी ते राजकीय पक्षाची जीवहुजीर करणार नाही. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की आजकाल अनेक न्यायाधीश हे सरकारची जीवहुजीरी करत आहेत, पत्रकार देखील करत आहेत तेच काम, प्रशासकीय अधिकारी देखील करतात. IAS असतील, IPS अधिकारी ते निवृत्त झाले की सरकार त्यांना आपल्या याच्यात घेतं, कुठलं तरी पद देतं. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे याच्यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे की एकदा निवृत्त झाल्यानंतर त्यांना कुठलाही सरकारी पदावर घेता येणार नाही. अर्थात या सर्व गोष्टी होण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पण आपण अशी अपेक्षा ठेवूया की सुरुवात झालेली आहे, अनेक ठिकाणी झालेली आहे. ते फक्त मीच सांगतो अशातला भाग नाही. तर तुम्ही ते करा. तुम्हाला आवडलं तर सगळीकडे शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल, ह्याच्यावर कमेंट करा तुम्हाला काय वाटतं. धन्यवाद.